चला फिरत फिरत आलो कुठं विहिरीपाशी. हे सोलार बापरे किती प्लेट आहेत अशा. 2 सोलर लावले. एक 3चा आहे, एक 3 HP चा हां हां आणि 5 HP चा. 6 एक 7 HP चा. 7 का 5? एक 5 HP चा आणि एक 3 HP चा. अगोदर 5 चा लावला. पुढं माग 2 किलोमीटर पर्यंत पाणी जाते चढाणी. हो का. मग भावाला कोणीतरी सजेशन दिलं, त्याला आणखी 3 HP म्हणून दोन्ही लावलं. अजून प्रेशरनं. बरोबर. सोलरचा फायदा असं मी म्हणजे शक्यतो लोक गव्हर्नमेंटचं हे करतात, टीका करतात. पण मला पहिल्यांदा कौतुक वाटतंय करण्याचा मौका मिळाला की अगोदर काय व्हायचं की रात्री लाईट यायची. दिवसाच्या याच्यात लाईट फक्त सिंगल फेज वगैरे, म्हणजे पाणी द्यायला रात्री जावं लागायचं. मग त्या ज्वारीत किंवा त्या पिकात मोठमोठे खड्डे पडलेले असायचे आणि मग त्यात जर पाणी गेलं त्याचा तो साप वगैरे खूप, प्रत्येक शेतकऱ्यांना खूप त्रास होता. याच्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना खूप चांगला दिलासा मिळाला आहे. दिवसा ऊन चालू झालं, अगदी 8:30ला सोलर चालू होतं, दिवसभर पाणी देता येतं. रात्री निवांत सुरक्षित ते घरी राहू शकतात. हा 3 HP चा आहे, हा 5 HP चा आहे. हा कधी वाटलं की खाली इकडं सुरू करायचा आहे, तिकडं वेगळं माणूस, आणि हा वरती, म्हणजे असं टेन्शन राहिलं. बरोबर. अप्रतिम उपक्रम म्हणावं लागेल की, आणि पोहोचतंय ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत, त्याची सबसिडी, त्याचे फायदे पोहोचतात. पोहोचतात. बरोबर.